कोल्हापूरचा विकास होईना झाला. एक सिटी म्हणतोय आपण, खरं ती सिटी राहिलेलं नाही आता. की त्या 25 वर्षापूर्वीचे रस्ते आणि आजचे रस्ते हे जर आपण बघितली तर 25 वर्षाची जे आपण व्हॉट्सअपला बघत होतो त्यावेळी ती कोल्हापूर सिटी वाटत होती. आज तालुका वाटतोय आपल्याला. का तर रस्ते इथले नेते काय झोपल्यात का काय. नमस्कार, मी कोल्हापूर ऋषी आणि मी आज विषय हाड या चॅनलसाठी काही लोकांना प्रश्न विचारणार आहे. कारण निवडणुका तोंडावर आल्या 10 वर्ष झालं महापालिकेची निवडणूक झालेली नव्हती आणि आता लोकांना चान्स आहे की विकास कामं सोडून घ्यायचे, पण कोणत्या गोष्टीच्या बलबुत्यावर उमेदवार निवडून द्यायचा ही गोष्ट मी आज विचारणार आहे आपल्या त्या सर्वसामान्य नागरिकांना. तर चला बघूया, पहिल्यांदा आपण नागरिक कसा दिसा लागलाय तिथं जाऊया. आपल्या बरोबर इथं आहे ते रिक्षावाले मामा आणि त्यांना आपण गेली 10 वर्ष झाले कुठल्याही प्रकारचे विकास काम बघितलंय आपण. कोल्हापूरमध्ये कशी विकास कामात बोजवारा उठलेला आहे. तर आता जी निवडणूक लागणार तर उमेदवार निवडून देताना तुम्ही काय बघून त्याला निवडून 10 वर्ष निवडणूक काही माणसानं काही कामं केली आणि जर केली असतील तर त्याच्याबद्दल उमेदवार निवडताना पहिल्यांदा 5 वर्ष इलेक्शनच झालेलं नाही, म्हणजे जवळजवळ शहर 10 वर्ष पाठीमागे. आणि इतर शहरांमध्ये ज्या सुखसुविधा निर्माण झाल्या त्या मानानं कोल्हापूर हे ऐतिहासिक शहर असून सुद्धा त्या मानानं सोयीसुविधा निर्माण ज्या व्हायला पाहिजे त्या आतापर्यंत झाल्या. आणि हे राजकारणी लोकांच्या लाथाळीमुळं कोल्हापूरचा विकास मागं पडला. त्या मानानं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आर्थिक सुबत्ता कमी असताना सुद्धा प्रचंड प्रमाणात इथे विकास झाला आहे. आणि त्या मानानं कोल्हापूरचा विकास त्याच्या पटीत 20% सुद्धा नाही. तेच मी म्हणतोय, कारण आपल्या इथं ज्या काही कॉन्ट्री असतील किंवा बिझनेस आहे ते सगळ्यात जास्त आहे बाकीच्या कुठल्याही शहराच्या पेक्षा. आणि इतकं तसं बघायला गेलं तर रेव्हेन्यू रेट चांगला होते सरकारच्या त्यालाच मागे ठेवते आपण. तर काही वेळेला काय म्हटलं जाते की हद्दवाढ झाली नाही म्हणताना आपल्याला निधी येणार नाही, बरोबर. तर तुम्हाला काय वाटते, निधी महत्वाचा आहे का नेत्यांची किंवा राजकारण्यांची विचारसरणी महत्वाची आहे? निधी महत्वाचा आहेच की, पण ती निधी आणणार कोण? राजकारणी लोकच आणणार ना. राजकारणी लोकांनी जर आपली मानसिकता बदलली नाही तर शहराचा विकास कधीच होणार नाही. बरोबर. पर्यटक जे येतात ना त्यांच्यासाठी रस्त्याला जी दिशादर्शक बोर्ड लावायला पाहिजे हे लावलेलं नाही. महालक्ष्मीचं मंदिर शोधत येतात, त्यांना पार्किंग कुठं आहे हे समजत नाही. लोकांना विचारतात की इथं आल्यानंतर त्यांना बाथरूमची किंवा आंघोळी बिघोळीची व्यवस्था काही नाही. महालक्ष्मी विकास आराखडा कितीतरी वेळा मंजूर झाला, पण ते सगळं फक्त कागदावर चालू आहे, प्रत्यक्षात तसं काहीच नाही. इतर धार्मिक स्थळांच्या मानानं कोल्हापूरचा आतील महाराष्ट्रामधनं सगळ्यात जास्त ओघ आहे, पण ते पर्यटन कॅश करायला राजकारणी लोक कमी पडतात 100%. बरोबर. आता तुम्ही एक रिक्षा चालक म्हणून तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागतं? आम्ही रिक्षा चालक जरी असतो कोल्हापूरचा आम्ही नागरिक आहे. कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकाला ज्या समस्या येतात त्या प्रत्येक रिक्षा चालकाला येतात. रस्त्यांसाठी फक्त आणि फक्त रिक्षा चालकच रस्त्यावर उतरते म्हणून कोल्हापूर शहरातले रस्ते होत नाहीत. जर कोल्हापूर शहरातल्या सर्व वाहन चालकांनी जर रस्त्यावर उतरले तर एका महिन्यामध्ये संपूर्ण शहराचे रस्ते होऊ शकतात. आणि ज्या शहराचे रस्ते चकाचक आहे त्याच्यावरून त्या शहराची पारख केली जाते. बरोबर. मग आपल्या इथं रस्ते आहेत गेले, कोणतरी बडा नेता कोणतरी येणार असला एका रात्रीत रस्ता होतोय. पण जो माणूस सत्तेत आहे त्या सत्तेत असणाऱ्या माणसांचं लागून चालन करण्यासाठी ते होता. त्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर एक रस्ता झाला, आदल्या दिवशी झाला आणि दुसऱ्या दिवशी लोकांनी उखडला तो, त्याला नबरे पडले. क्वालिटी नाही, हे फक्त लाव निजाव टिमकी बजाव तसा प्रकार चालू. मेकअप करायचा दाखवायचं हे चुकीचं आहे ऍक्च्युअली बघायला गेलं तर. पण जो माणूस टॅक्स भरते म्हणजे तुम्ही आम्ही आहे, आपण टॅक्स भरतो, तर आपण टॅक्स भरणाऱ्या माणसाला रेड कार्ड हातरलं पाहिजे आणि नेत्याला हातरलं पाहिजे. शेवटी नेता म्हणजे पूर्ण देशाची यंत्रणा राजकीय लोकांनी हातात घेतल्यामुळं ते म्हणून ती पूर्व दिशा ह्या पद्धतीनं लोकशाहीची वाटचाल चालू आहे. त्यामुळं लोकांच्या वाट्याला हे फक्त पब्लिक हे एक दिवस आलं पाहिजे. राजकीय लोकांनी त्याच्यावर दबाव निर्माण नाही केला, आणि जर तसा दबाव निर्माण होत असेल तर लोकांच्या माध्यमातून यातून सोल्युशन निघलं. तर ह्या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. हे गेली 70-75 वर्ष झालं
गोरे गेले आणि काळे आले एवढंच चालू आहे. बर आता मतदाराला राजा हा फक्त निवडणुकीनंतर म्हटलं जातं. त्यानंतर त्याची काय परिस्थिती आहे आता आपण काय मतदार आपल्याला माहिती आहे. काही रस्ता नाही, पाणी नाही, गटर सत्ता बरेच प्रॉब्लेम आहेत. रस्त्यावर कचरा बद्दल विषय आपल्या नागरिकांना चुका लागतात. तर आता येणाऱ्या निवडणुकीतलं तुम्हाला काय अपेक्षा आहे की सिस्टीम कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आपल्या इथे? हे बघा, प्रशासन गेली पाच वर्ष निवडणूक झालेली नाही, त्यामुळं प्रशासन कितपत काम करते हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं राजकीय लोकांचं त्याच्यावर प्रेशर हे पाहिजेच, पण ते होत असताना प्रशासन आणि राजकीय लोकांची आणि नागरिकांच्या सुविधांची सांगड घालून विकास होणं गरजेचं आहे. गेली 75 वर्ष झालं राजकीय लोक फक्त स्वार्थासाठी जे काय करतात. जर तुम्ही राजकीय लोकांनी त्या स्थानिक प्रशासनानं जर मनात आणलं तर एखाद्या शहराचा विकास 5 वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात करू शकतो. उदाहरण आहेत परदेशात मोठी शहर आहेत, त्याचा विकास होऊ शकतो, आपल्यात का नाही? तर आपल्या बरोबर एक पर्यटक आहेत त्यांना पण प्रश्न विचारला. आता तुम्ही बरीच वर्ष झाली कोल्हापूरमध्ये येतोय. पूर्वीचं कोल्हापूर आणि आत्ताचं कोल्हापूर फरक तर काही चालत काही तसंच आहे. सेम. काही ट्रॅफिकची समस्या तर होते, रोडवर चालता येत नाही, काय नाही, खूप ट्रॅफिकची समस्या. आपले इथले रस्ते म्हणजे इंटरनॅशनल लेवलला बांधलेले रस्ते असते नाही नाही, ते तर आहेच, खरंच आहे, सेम आहे. कारण की ट्रॅफिक एवढी आहे ना, आता मी आलो जस्ट, ट्रॅफिक खूप आहे आणि लोकांना वाहतुकीचे नियमच काही येत नाही. बरोबर आणि पोलीस असून काही उपयोगाचे नाही. बरोबर. मग तुम्ही आता पुण्यामध्ये राहता, पुणे आणि कोल्हापूरमध्ये काय फरक पडतो? फरक तर तसं असं नाही, काही सिमिलर आहे. म्हणजे दोन्हीकडे बोंब सेम सेम. फक्त तिथे ट्रॅफिकचे नियम वगैरे रस्ते आहेत आणि तिथे करा हेच वाटतं. तुम्हाला कोल्हापूरकडनं काय अपेक्षा आहे की कोल्हापुरात अजून काय सुधारणा झाली पाहिजे? सुधारणा म्हणजे ट्रॅफिकच खूप आहे. ट्रॅफिक आणि खड्डे तर खूप आहे. आता तुम्ही पर्यटक म्हणून आला तिथं अनेक तुम्हाला प्रॉब्लेम जाणवला असेल की आता आपण पार्किंग मध्ये उभे आहोत. ते टॉयलेटची व्यवस्था नाही, होता नाही मी आता ते चेक करत होतो, जरा वॉशरूमला जायचं होतं पण काय नाही मिळाली. पण आता आपल्याला इथं दिसायला लागले ते बंद आवश्यक आहे. आणि तिथे आता गाडी पार्क केली तर तिथे सगळे उघड्यावरच करतो. उघड्यावर तर ते बिझनेसमॅन आहेत आपल्याबरोबर, त्यांना आपण प्रश्न विचारूया. गेली 10 वर्ष झाली इथं निवडणुका झाल्या नव्हत्या आणि आता निवडणुका होणार आहे. तर जो उमेदवार तुम्ही निवडून देणार त्याच्या कुठल्या गोष्टी बघून त्याला निवडून देणार आहे सांगा? ते असंच की आता रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. काय रस्ते जे आपले चांगले झाले पाहिजे कोल्हापूरमध्ये, की आता पर्यटकांना वगैरे पार्किंगमध्ये वगैरे टॉयलेट बाथरूम वगैरे नाही, ती सोय व्हावी ही अपेक्षा. मग आता आपण जो उमेदवार निवडून देणार, आता कसं आहे 10 वर्ष निवडणुका झाल्या नसल्यामुळे 10 वर्षात कोणाकडनं काही कामं दिसते. बरोबर. मग नवीन येणाऱ्या चेहऱ्याला काय विचार करून निवडून द्यायचं हे सांगा. तेच की आता कसं आहे, आता आपली तर हेच अपेक्षा, रस्ते वगैरे व्हावे, कंटिन्यू वगैरे पाणी वगैरे चालू व्हावं आपलं, की पर्यटकासाठी व्यवस्था व्हावी चांगली. की आता जे करेल त्यांच्यासाठी ते विचारूनच आपण मतदान करायचं. ओके. म्हणजे फक्त आश्वासनावर राहून कुठल्या गोष्टी चालणार नाहीत, प्रत्येकानं काम केलं पाहिजे. कारण आता निवडून देणार आहेत ती फक्त आणि फक्त विकास कामावरती. एक आमच्या इथं काका आहेत, त्यांना प्रश्न विचारूया. काका, आता 10 वर्षानंतर निवडणूक लागणार आपल्या इथे, बरोबर? पण तुमची येणाऱ्या उमेदवाराकडनं अपेक्षा काय असेल? असा कष्ट बघायला पाहिजे आणि त्याचं काम दिसलं पाहिजे. आणि खरं म्हणजे लोकांच्या करता अपेक्षा खूप आहेत, ठीक आहे, त्या हिशोबाने कोण लक्ष देत नाही, पण ते उमेदवाराकडून झालं पाहिजे आणि नवीन कर्तृत्वान उमेदवाराला सध्या निवडून दिलं पाहिजे. बरं, आता 10 वर्षापूर्वीचं कोल्हापूर आणि सध्याचं कोल्हापूर यात काय फरक जाणवतो तुम्हाला? बराच फरक जाणवतो. बरं. कारण कोल्हापूरमध्ये आता पर्यटक भरपूर वाढलेले आहेत. बिंदू चौक पार्किंग हे आहे जुनं पासून, परंतु तिथं महिलांची फार कुचंब होते. पर्यटक लोक येतात, विचार करतात टॉयलेट नाही, वॉशरूम कुठं नाही, गैरसोयीचं आहे, फार म्हणजे फार गैरसोयीचं आहे. तिची काय कोण काळजी दखल घेतच नाही अशी परिस्थिती आहे. कारण त्याच्यावर जरा काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, कारण बाहेरून येणाऱ्या लोकांचं फार हाल आहे. बरोबर. तर ह्या क्षुल्लक एकदम क्षुल्लक अशा अपेक्षा आहेत. कारण टॅक्स भरतोय नागरिक, मतदार राजा, आणि त्यांना अपेक्षा ठेवून आहेत का? तर आणखीन एक आपल्या बरोबर ते बिझनेसमॅन आहे. आता आपण प्रश्न विचारूया
तर इथं वेस्ट मुंबई वडा इथं आलं आणि इथं काही ग्राहक उभारलेले आहेत. त्यांना आपण प्रश्न विचारूया, गेली 10 वर्ष झालं आपल्या महानगरपालिकेची निवडणूक लागलेली नव्हती, बरोबर? बरोबर. तर आता जे नवीन आपण उमेदवार निवडून देणार ह्या येत्या निवडणुकीमध्ये ती कोणती गोष्ट बघून आपण त्यांना निवडून द्यायचं? आता सध्या इलेक्शनचं वारं आहे कोल्हापुरात, सगळीकडे गरम वातावरण आहे. खरं पब्लिकनं पैसे न बघता गेल्या 10 वर्षात विदाऊट कॉर्पोरेटर जे काम झालंय, जो काम केला, तो तळीमळीनं काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्याला पैशाचा आमिष न बघता किंवा कुठल्याही नेत्याला पाठिंबा न देता त्या माणसाच्या मागं उभं राहून ज्या माणसानं 10 वर्षात कुठलंही पद नसताना जे काम केला त्याच्या मागं खंबीरपणे उभा राहून आपल्या पब्लिकनं किंवा आपला छोटा मोठा भाऊ समजून त्याला प्रचंड मताने विजय करावं. कोणत्याही तो पक्षाचा असू दे, कोणत्याही तो धर्माचा असू दे, ना धर्म बघणे, ना जात बघणे, ना पक्ष बघणे फक्त माणुसकी, जी आपल्या छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात रिझवलेली आहे की माणुसकी फर्स्ट, नंतर पक्ष, नंतर नेता आणि नंतर कार्यकर्ता. पहिला माणुसकीच्या दृष्टीनं ज्यानं 10 वर्षात, मग तो करोनाचा काळ असू दे, मग कोणताही काळ असू दे, त्यानं आपला समजून ज्यानं काम केला त्या माणसाला प्रचंड बहुमताने आपल्या भागातील या इतर कोल्हापुरातली सगळ्या शुद्ध जनतेनं त्यांच्या भागात जेणं विदाऊट लाभ मला काय मिळेल नाही मिळेल, अजून इलेक्शन व्हायचे आहेत, त्या माणसाला बी माहीत नाही की आपण निवडून येऊ किंवा नाही येऊ. खरं त्यानं एक सच्चा आपला भाऊ, आपला घरचा वडीलधारा म्हणून जे काम केलंय त्या माणसाच्या मागं आपल्या कोल्हापूरच्या सुज्ञ जनतेने उभा राहून त्याला प्रचंड मताने विजय करावे. आणि जे 10 वर्ष प्रशासकानं काम केलेलं नाही, आता कोल्हापूर असं वाटतं की अजून सुद्धा एक सिटी म्हणतोय आपण, खरं ती सिटी राहिलेलं नाही आता. की त्या 25 वर्षापूर्वीचे रस्ते आणि आजचे रस्ते हे जर आपण बघितली तर 25 वर्षाची जे आपण व्हॉट्सअपला बघत होतो त्यावेळी ती कोल्हापूर सिटी वाटत होती, आज तालुका वाटतोय आपल्याला. का तर रस्ते असे आहेत की मला तर वाटतं प्रशासकानं काय तर सुपारी घेतल्या काय की कोल्हापुरातले 1 लाख 2 लाख पब्लिक मरावी. कशानं? तर खुड्ड्यानं त्यांना आजार होऊन, त्याच्यापेक्षा डायरेक्ट गोळ्या घालावं बिंदू चौकात किंवा रस्ते सुधारावेत, ब्रिज करावे. मी नेत्यासनी बी निवेदन करतो सगळ्याच की कोल्हापूरकडं एक आपलं कोल्हापूर म्हणून लक्ष द्यावं. जसं पिंपरी चिंचवड अजित पवार साहेबांनी, हे शरद पवार साहेबांनी आपलं समजून डेव्हलप केलं, तसं हे कोल्हापूरच्या माझ्या कुठल्याही लाडक्या नेत्यानं इथं लक्ष देऊन की माझं कोल्हापूर आहे. आज कोल्हापूरचं नाव कुठल्याही जगात कुठे गेला तर अंबाबाईच्या नावानं, छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं प्रसिद्ध असल्यामुळं याला डेव्हलप करावं. गव्हर्नमेंटसुद्धा याला कोऑपरेट करतेच, कारण इथले नेते काय झोपल्यात काय नेत्यांनी जागे व्हावं, मग ते कोणत्याही पक्षाचा असू दे अशी आमची इच्छा आहे. इथं धूळ, इथं खड्डे, पब्लिक आता मला वाटतंय की जसं सीमा लढा दिलता तसं रस्त्यासाठी लढा द्यायला लागतोय काय. जसं ते आपण एक आव्हानराय हत्तीसाठी सगळे एकत्र आलो, तशी सगळी पब्लिक एकत्र येऊन कमीत कमी प्राथमिक सुविधा ज्या अन्न, वस्त्र, निवारा, तसे रस्ते, इथं शौचालय नाही आहेत, इथं लेडीज येतात, इथं अंबाबाईच्या देवळाला कितीतरी गाड्या येतात, पार्किंगची सुविधा नाही आहे. गोरगरीब जनता असल्यामुळं कुठं ना कुठं आपला धंदा करत असतात, त्यांना कॉर्पोरेशननं कुठंतरी गाळे देऊन खाऊ गल्ली करून एक सिस्टमॅटिक एक कोल्हापूर बनवावं. त्याच्यासाठी कुठं तर तुम्ही जाऊन एक व्हिजिट करून आपलं पिंपरी चिंचवडला जावा, कुठंही जावा स्मार्ट सिटीत, आणि तसा एक विजन राबवावा अशी आमची इच्छा आहे. तर ही अपेक्षा आपल्या नगरसेवकांच्याकडनं आहे आता, कारण प्रशासकाकडनं काही जमलेलंच नाही असं तुम्ही म्हणताय. बरोबर, नगरसेवकांनी यामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. नगरसेवकांनी जातीनं लक्ष द्यायला पाहिजे. असं नको व्हायला पाहिजे की एक घरात म्हणतोय ना आपण, एक लग्न असते, लग्न, त्या लग्नात काय होतं माहिती आहे काय, तसंच इलेक्शन एक लग्न आहे, एक उत्सव म्हणतोय आपण निवडणुकीचा, तसंच एक उत्सव आहे. त्या कोणत्याही उत्सवच्या वेळी काय असतोय, आता समजा की लग्नाचा उत्सव आहे, त्यात काय करतोय, बँडवाले जे आहेत ज्यावेळी वरात असत्या सगळ्यात पुढं असतात, आणि ज्यावेळी लग्न होतोय ती बँडवाली कोपऱ्यात बसलेले असतात,
त्यांना कोण जेवलं का विचारत नाही. त्या नगरसेवकानं तसं करायला नको की कार्यकर्त्यासनी बँडवाला समजून त्यावेळी वापरून घेऊन आणि आपलं इलेक्शन झालं की ती बँडवाल्यासारखं साईटला करू नये की बाबा जेवलं का नाही विचारत नाही. तसं करू नये. त्या नगरसेवकानं त्या आमच्या माणसानं एक आपला जे कार्यकर्त्याला बी सांभाळावं आणि डेव्हलप बी करावं आणि आपलं समजून प्रत्येकानं आपला भाग जर डेव्हलप केला तर हे कोल्हापूरला म्हणतात ना मेट्रो सिटी कराय कुणाचाही कोणी हात धरू शकत नाही. बर, म्हणजे अपेक्षा एवढीच आहे लोकांच्याकडनं की येणाऱ्या नगरसेवकांनी सगळी कामं केली पाहिजेत, विकास कामं झाली पाहिजेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना सुद्धा काही. तर सर्वसामान्य नागरिकांची एवढीच माफक अपेक्षा आहे, येणारे जे नगरसेवक असतील त्यांनी कोल्हापूर डेव्हलप करायचं डोक्यात घेतलं पाहिजे, रक्तात भिनलं पाहिजे प्रत्येक नगरसेवकाच्या. कारण हे कोल्हापूर कुठंतरी मागं पडले असे नागरिकांच्या मुखूनच आपण ऐकायला लागलो. तर आपण बघितलं आता नागरिकांच्या तोंडात ऐकलं की येणाऱ्या उमेदवाराकडनं अपेक्षा काय काय आहेत, किरकोळ अपेक्षा आहेत. येणाऱ्या निवडणुकीनंतर जे उमेदवार निवडून येतील त्यांच्या थ्रू कोल्हापूरचा विकास झाला पाहिजे. आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगायला लागणार नाही, पण या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल तर 100% तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या या विषयहाड चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल तर. त्याचबरोबर माझं कोल्हापूरचं ऋषी इंस्टाग्राम आणि युट्यूब आहेच, त्याला सुद्धा तुम्ही जाऊन फॉलो आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.